स्वस्त दरात चारचाकी, दुचाकी आणि सोने देण्याचा आमिष दाखवून मिरजेतील दोघांची तब्बल 25,85,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी कोल्हापूर येथील अब्रार अल्ताफ शेख, सध्या राहणार सुदर्शन नगर पुणे, आणि अकीब अल्ताफ शेख, शनिवार पेठ कोल्हापूर या सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. शेख बंधूंनी मिरजेतील पंचशील चौक, वखार भाग परिसरात मोटोक्यूब नावाचं कार्यालय सुरू करून 2 महिने आगाऊ रक्कम भरल्यास वाहनाच्या मूळ किमतीच्या केवळ 60% दरात कार आणि दुचाकी उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली होती. तसेच बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोने देण्याचंही आश्वासन देण्यात आलं होतं. योजनेवर नागरिकांचा विश्वास बसावा यासाठी सुरुवातीला काही ग्राहकांना कार, दुचाकी आणि सोनं देण्यात आलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून आगाऊ रक्कम स्वीकारण्यात आली. तक्रारीनुसार जमीर सलीम मुजावर आणि त्यांचे पुत्र युसुफ इसाक सय्यद, दोघेही राहणार मिरज, यांना स्वस्त दरात कार, दुचाकी आणि सोने देण्याचा आमिष दाखवून 21 डिसेंबर 2023 ते 1 जुलै 2024 या कालावधीत ऑनलाईन तसेच रोखीनं एकूण 25,85,000 रुपये स्वीकारण्यात आले. यापैकी जमीर मुजावर यांनी 8,45,000 रुपये तर युसुफ सय्यद यांनी 17,40,000 रुपये दिलेत. मात्र ठरल्याप्रमाणे कोणतेही वाहन किंवा सोनं न देता आरोपींनी रक्कम स्वतःकडे ठेवून फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं. या प्रकरणी कैकाडी गल्ली मिरज येथील जमीर सलीम मुजावर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरून दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान अब्रार शेख यानं मिरज सांगली परिसरात स्वस्त दरात कार, दुचाकी आणि सोनं देण्याच्या नावाखाली अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या व्यवहारासाठी नेमण्यात आलेले काही एजंटही फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी तक्रार दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मिरज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.